स्क्रीनवरती आपल्याला पाहायला मिळत आहे अनन्या स्पोर्ट्स संघाचा कर्णधार प्रसाद बांबुडे, तर दुसऱ्या बाजूला वन साइड विराट 11 रोहा कोलाड संघाचा कर्णधार द्वारकानाथ भुई. एकाकडे नवेपण, दुसऱ्याकडे अनुभव, एकाकडे गुणवत्ता, दुसऱ्याकडे अनुभवाची शिदोरी. त्यामुळे ही मॅच इंटरेस्टिंग होणार यात तीळ मात्र शंका नाहीये. सलामीची जोडी मैदानाच्या आत आली आहे. एका बाजूला नवाज खान तर दुसऱ्या बाजूला ऋतिक माळी. याच जोडीने या आधीच्या मॅच मध्ये विध्वंसक विनाशकारी फटकेबाजी केली होती. तीच सुरुवात या मॅच मध्ये सुद्धा मिळणार का? नाण्याच्या दुसऱ्या बाजूला आपण जर पाहिलं ना तर अनन्या स्पोर्ट्स संघाने या स्पर्धेतील पहिलं शतक सुद्धा झळकावलंय, हे विसरून चालणार नाहीये. गोलंदाजीच्या मोर्चावरती ऋतिक साळुंके आलेला आपण पाहतोय. ऋतिक साळुंके एक यशस्वी गोलंदाज. हा सामना 4 षटकांचा खेळवला जाईल. 1 षटक पॉवर प्लेचा असेल, याची आपण घेऊयात दखल. दुसऱ्या फेरीतील पहिली लढत मैदानावरती येते. पंचांचा इशारा आलाय. लेट्स प्ले, लेट्स बॅटल बिगिन. गोलंदाजीच्या मोर्चावरती ऋतिक साळुंके सज्ज झालेला आपण पाहतोय. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना, बॅकवर्ड पॉइंट, पॉइंट कव्हर्स, लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक डीप मध्ये. पहिला चेंडू काउ कॉर्नर, बाउंड्री लाईनच्या बाहेर. चेंडू जाईल सीमा रेषा पार. पहिलाच षटकार. यावेळेला वेगावरती स्वार केलाय प्रहार. चेंडू जाईल ऑफस्टंपच्या बाहेर. मात्र फलंदाजाच्या खेळण्याच्या मर्यादेत असलेला हा चेंडू होता. कमालीची गोलंदाजी. पहिला चेंडू ओव्हरपिच पडला, त्याचा पुरेपूर समाचार घेतला. म्हणजे एक डाव तुझा, दुसरा डाव माझा, असं ऋतिक साळुंकेने मैदानावरती सांगितलंय. भले तू आखाती देशांमध्ये खेळला असेल, पण माझ्याकडे सुद्धा ग्रामीण क्रिकेटचा एक अनुभव आहे, हे ऋतिकने मैदानावरती दाखवून दिलंय. जशास तसं प्रत्युत्तर मैदानाच्या आत. मोठा फटका. यावेळेला मात्र लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या दिशेने डेलिकेट, डॅझलिंग, डिलिशियस, डेझलिंग सिक्सर. आज वेगळाच रंग घेऊन मैदानावरती आलाय. सुरुवातीच्या चेंडूंपासून आक्रमण आणि आक्रमण करतोय. मैदानावरती फलंदाजीच्या माध्यमातून आग ओतताना पाहायला मिळालाय. पहिल्या 3 चेंडूंवरती 2 षटकार आलेत आणि तदनंतर मात्र ऋतिक साळुंकेवरती मनोवैज्ञानिक दबाव प्रस्थापित करायला त्याने आता मात्र सुरुवात केलेली आपण पाहतोय. यावेळेला पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आहे. चेंडू मिडविकेटच्या दिशेने ट्रॅव्हल करेल. सिंगल घेतली आहे. क्षेत्ररक्षक चुकी करतोय. येस नो, येस नो. शेवटी येस ठरवलं आणि येस हा चांगला निर्णय आहे. मैदानाच्या बाहेरून सुद्धा आपण पाहिलं ना तर नवाज खानची फलंदाजी एन्जॉय करण्यासाठी प्रेक्षकांनी गर्दी केली आहे. मग तो स्ट्राईक वरती यावा यासाठी आग्रह सुद्धा पाहायला मिळालाय. धावफलकावरती 14 धावा. पहिलं षटक प्रगतीपथावरती आहे. ऋतिक साळुंकेवरती आक्रमण केलं जातंय. जबरदस्त खेळी आज मैदानावरती नवाज खानने रोहेकरांना मंत्रमुग्ध करून टाकलंय. यावेळेला लॉंगॉनच्या दिशेने क्षेत्ररक्षक तैनात. कोणतीही चुकी नाही. बिग ब्लो. महत्वपूर्ण फलंदाज नवाज खान यावेळेला मात्र बाद होईल. कार्तिक असं स्वागत. का जोडलेत आमच्याबद्दल, आमच्या बरोबर का जोडलेत तर त्यांच्या वडिलांचे विचार आमच्या विचारांशी जोडत होते आणि म्हणून
राहील आमच्या सोबत कायम सोबत आलाय, कारण वडिलांनी ज्यांची सोबत केली त्यांची सोबत देण्याची शपथ त्यांनी घेतली आणि सांगितलं 10वी चषकाचा मी सुद्धा मेंबर आहे. नाव आहे राहिल शेख. राहिल शेखच्या वडिलांची कहाणी आहे. एक छोटासा ऍक्सिडेंट झाला आणि त्यामध्ये त्यांचा देवासन झाला, पण मात्र राहिलच्या त्या कुटुंबासोबत आम्ही सुद्धा 10वी मित्रमंडळ ठामपणे उभा राहिलो आणि तेव्हा त्याला जी महत्वाची साथ हवी होती ती 10वी मित्रमंडळाने दिली आणि म्हणून राहिल आमच्यासोबत जोडला गेलाय. राहुल, तुझं हार्दिक हार्दिक स्वागत. तुझ्या वडिलांना माझ्या या शब्दात या 13व्या पर्वात भावपूर्ण श्रद्धांजली पुन्हा एकदा वाहतो आणि त्यांची आठवण या सर्व रसिक प्रेक्षकांना आठवण करून देतो की राहिल आमच्यासोबत का जोडलाय. तर रियाज शेख हा माणूस आमच्याशी जोडला होता, पण तो आमच्या सोबत नाही आहे, पण तो आज वरून सुद्धा आमच्या सोबत आहे म्हणून राहिल आमच्या सोबत आहे. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. नाही, 10वी चषकाची ही खऱ्या अर्थानं ओळख आहे, जिथे माणसांचे एकमेकांसोबतची ऋणानुबंध जोडले गेलेले आहेत. 13 वर्ष सातत्याने ही क्रिकेटची स्पर्धा पार पाडते आहे. मैदानावरती बॅक टू बॅक विकेट मिळण्याची नामी संधी. येस नो जबरदस्त कॅच मैदानावरती. कॅच ऑफ द डे बंटी पाटील आज मैदानावरती गाजवताना आपल्याला पाहायला मिळतो. व्हेरी वेल डन. आहेत तो संघ आहे आलिशान आणि वरवटणे, पण त्यांच्या प्रतिस्पर्धी संघ आहेत ज्या असोसिएशनचे अध्यक्ष आहेत. संघ आहे मलखंडवाडी आणि किल्ला. आता आणलाय एक आणि आहे एक. कुठला बैल जिंकणार हा महत्वाचा आहे. एक घरचा आहे आणि एक विकतचा आहे, पण दोन्ही आपले आहेत, कारण दोघांशिवाय बैलगाडी चालत नाही. आणि बैलगाडा क्षेत्रात विकास शेट्टी आणि अनिकेत देशमुख यांचा भरपूर मोठं नाव आहे. फायनल सम्राट म्हणून त्यांची ओळख आहे. त्यांचं या स्पर्धेदरम्यान आठवण करूया आणि त्यांना सुद्धा खूप खूप या बैलगाडी क्षेत्रात शुभेच्छा देऊया. आणि तुषार सर, एक महत्वाची भूमिका याच्यामध्ये असणार आहे. कोणताही संघ जिंकू देत, जिंकणार शेवटी कोण आहे? संकेत देशमुख यांचा संघ जिंकणार आहे. त्यामुळे ही बाब फार महत्वाची आहे. बोळीयात मैदानावरती जिथे एका षटकाची सांगता झाली आहे, 14 धावा धावफलकावरती लागले, 2 फलंदाज बाद झालेत. क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे. क्रिकेट इज अ गेम ऑफ ग्लोरियस अनसर्टनिटीज म्हटलं जातं, ते उगाचच नाही आहे. जिथे पहिल्या 3 चेंडूंवरती 12 धावा आल्या होत्या, तिथे उर्वरित 3 चेंडूंवरती 2 फलंदाज बाद झालेत आणि 2 धावा आल्यात. त्यामुळे क्रिकेटचा एक जबरदस्त खेळ मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजीच्या मोर्चावरती ज्याने एक अप्रतिम झेल टिपला असा बंटी पाटील गोलंदाजीच्या मोर्चावरती आलेला आपण पाहतोय. या वेळेला स्ट्राइक इन वरती ऋतिक माळी जरूर आहे. मिडअपच्या दिशेने फटका खेळलाय. अनन्या स्पोर्ट्स किल्ला मळखंडवाडी हा संघ चांगली संघ बांधणी घेऊन आलेला आपल्याला पाहायला मिळाला. भले पहिल्या षटकामध्ये 14 धावा आल्या, मात्र शेवटच्या 2 चेंडूंवरती आलेल्या त्या 2 महत्वपूर्ण विकेट म्हणजे नवाज खानला आपण पाहिलं तर 4 चेंडूंवरती 14 धावसंख्येवरती, माफ करा 5 चेंडूंवरती 14 धावसंख्येवरती त्याला बाद केलं. आणि तदनंतर मात्र आपण अनुभवलं तर चेतन म्हात्रे जो या आधीच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच पारितोषिक विजेता होता, त्याला त्याचा भ्रमाचा भोपळा देखील फोडून दिला नाही. अशा पद्धतीची गोलंदाजी मैदानावरती आपल्याला पाहायला मिळाली. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना पूर्णपणे बदलेल, कारण डावखुरा फलंदाज द्वारकानाथ भोई मैदानाच्या आत जाताना आपल्याला पाहायला मिळतोय. द्वारकानाथ भोई त्याच्याकडे असलेला अनुभव, त्याच्याकडे असलेली गुणवत्ता त्याने बऱ्याच वेळेला मैदानावरती दाखवून दिली आहे. आणि श्री धावीर चषक आणि द्वारकानाथ भोई यांचे ऋणानुबंध, यांचे समेळ बहुतांशी वेळेला वेगवेगळे आपल्याला पाहायला मिळालेत. चांगला खेळ या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांनी केलाय. पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न, मात्र फलंदाजाच्या खेळण्याच्या मर्यादेमध्ये असलेला चेंडू, त्यामुळे डॉट चेंडूची सांगता झाली आहे. फलंदाजाने अपेक्षा केली होती की चेंडू अपस्टंपच्या बाहेर जाईल, मात्र नियंत्रणबद्ध गोलंदाजी मैदानाच्या आत बंटी पाटील, नियंत्रण आणि बंटी पाटील यांचा समेळ चांगला आहे. आपण काय पाहिलं तर शेवटच्या चेंडूवरती जी कॅच घेतली गेली ती अविश्वसनीय होती. या स्पर्धेतील कॅच ऑफ द डे म्हणून ज्या कॅचला बघितलं जाईल. सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न, चेंडू मिडॉनमधून ट्रॅव्हल जरूर करेल. एकेरी धाव यशस्वीरित्या पूर्ण केली जाते. मागचा वेग अक्षरशः मंदावला गेला. जिथे पहिल्या 2 चेंडूंवरती आपण पाहिलं, पहिल्या 3 चेंडूंवरती आक्रमकता होती, मात्र इतरत्र चेंडूंवरती विकेट्स गेल्यानंतर या मॅचचा वेग मंदावला आहे.
आक्रमकतेला शाप जो लागतो ना तोच जणू काही लागला गेला. नवाज खान बाद झाला आणि तदनंतर मात्र एका पाठोपाठ एक फलंदाज हजेरी लावत तंबूमध्ये परतताना आपण अनुभवलेत. ऋतिक माळी यावरती आता मात्र जबाबदारी असणार आहे. बंटी पाटील एक चांगला होतकरू खेळाडू म्हणून ज्याची वर्णी लागली आहे आणि आज अनन्या स्पोर्ट्स किल्ला या संघासाठी तो खेळतोय. सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न, लॉंग ऑन मध्ये चेंडू ट्रॅव्हल करेल, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात करण्यात आलाय. बघा 4 षटकांचा सामना आहे. पॉवर प्लेचे रिस्ट्रिक्शन पूर्णपणे हटले गेलेत आणि त्याचमुळे का होईना फलंदाजांना इथून अधिकचे प्रयत्न करावे लागणार आहेत, एफर्ट्स घ्यावे लागणार आहे. मैदानावरती अचानक वर्दळ जमा झालेली आपण पाहतोय, कारण क्षेत्ररक्षक जागा बदलतायत, पंचांना आपली जागा बदलावी लागते, गोलंदाजांना लाईन आणि लेंथमध्ये बदलाव करावा लागतोय, कारण लेफ्ट हँडेड राईट हँडेड कॉम्बिनेशन मैदानाच्या आत, कारण द्वारकानाथ भोई डावखुरे फलंदाज मैदानाच्या आत आपण अनुभवतोय. 17 धावा 2 फलंदाज बाद, दुसरं षटक प्रगती पथावरती आहे. 4 षटकांच्या मॅच मध्ये 45 ते 50 धावा एक सन्मानजनक धावसंख्या असू शकते. चेंडू कव्हरच्या दिशेने फटका खेळून काढलाय. शॉट मध्ये पेट्रोलिंग करण्यासाठी क्षेत्ररक्षक तैनात आणि एक धाव अगदी गार्डन मध्ये फिरावं ना संध्याकाळच्या वेळेला, अशा पद्धतीने ही एक धाव यशस्वीरित्या पूर्ण केली. 1 to go चा इशारा. कौतुक करावं तितकं कमी आहे बंटी पाटीलचं. 5 चेंडूंवरती केवळ 4 धावा खर्च केल्यात. दुसऱ्या फेरीतील लढत आहे जिथे चौकार षटकारांची आतिषबाजी अपेक्षा केली जाते. मात्र नवाज खान बाद झाल्यानंतर अगदी धावांचा दुष्काळ पडावा ना असं काहीसं चित्र मैदानावरती आपण अनुभवतोय. स्वतःला सावरत असताना 1 साइड विराट 11. यावेळेचा चेंडू अचूक टप्प्यावरती आलाय. पंचांना या ठिकाणी रिव्ह्यू घ्यायचंय, ऑफिशियल रिव्ह्यू असणार आहे की हा चेंडू वाईड आहे की नाही याची पडताळणी या ठिकाणी पाहिली जाईल. ऑल राईट, नो बॉल आहे की नाही याची सुद्धा पडताळणी केली जाईल. बघा शंकराला तिसरा डोळा असतो, आमचे ड्रीम्स क्रिकेटचे कॅमेरे आहेत त्यामुळे आमचा तिसरा डोळा या ठिकाणी उघडला जाईल आणि हा चेंडू पडताळणी केली जाईल की हा चेंडू नो बॉल आहे, वाईड आहे, फेअर डिलिव्हरी आहे, जे काही असेल हे थोड्याच वेळामध्ये आपल्याला कळेल. 18 धावसंख्या धावफलकावरती 2 फलंदाज बाद झालेत. श्री धावीर चषक 2025 चा आपण मनमुराद आनंद लुटतोय. आज शनिवारचा दिवस आहे. आपण पाहिलं सकाळपासून रसिक मायवा प्रेक्षकांनी या स्पर्धेला आपली हजेरी लावली आणि सकाळपासून आता संध्याकाळपर्यंत या स्पर्धेवरती त्यांनी प्रेम दाखवलं आणि उपस्थिती सुद्धा दाखवताना आपण पाहतोय. प्रत्येक मॅच प्रेक्षणीय झाली आहे. तिसऱ्या पंचांची मागणी केली जाते. बॉल वाईड आहे, नो बॉल आहे की फेअर डिलिव्हरी आहे याची पडताळणी मैदानावरती पाहिली जाईल. 21वे शतक आहे. टेक्नॉलॉजी आपल्या हातात आहे. ड्रीम्स क्रिकेट याचा पुरेपूर वापर करताना आपल्याला पाहायला मिळतोय. इट्स अ वाईड डिलिव्हरी. वाईड चेंडू आहे, एक्स्ट्राची धाव आहे. ना दसरा ना दिवाळी, मात्र नवीन वर्षाच्या सुरुवातीला बोनस स्वरूपातील धाव धावफलकावरती आले. 19 ऑन स्कोर बोर्ड. 19 ही धावसंख्या धावफलकावरती लागली आहे. सगळं काही चांगलं चालू आहे असं वाटत असतं, दुधात माशी पडावी ना असं काहीसं घडलंय. कारण बंटी पाटीलच्या पहिल्या 5 चेंडूंवरती केवळ 4 धावा आल्या होत्या. मग अशातच हा चेंडू वाईड पडलाय. त्यामुळे अतिरिक्त एक चेंडू टाकावा लागेल. प्रतिस्पर्धी संघाला मोमेंटम प्राप्त होईल. स्ट्राइक एंड वरती ऋतिक माळी स्वतःचा फॉर्म शोधतोय, स्वतःची जागा अस्तित्व बनवण्याचा प्रयत्न करतोय. बॅक टू द बॉलर. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक लॉंग ऑफ मध्ये जाईल. चांगलं क्षेत्ररक्षण करतोय, चांगलं पेट्रोलिंग करतोय. केवळ एका धावेवरती समाधान. षटक क्रमांक 2 समाप्त. 20 धावा 2 फलंदाज बाद झाल्यानंतर चांगला खेळ मैदानावरती आपण पाहतोय. एक जबरदस्त क्रिकेटची स्पर्धा आपल्या सर्वांसमोर आली आहे. सतत 13 वर्ष या क्रिकेटच्या स्पर्धेने चांगले खेळाडू घडवण्याची सेवा बजावली आहे.
आणि या स्पर्धेची लोकप्रियता हेच या स्पर्धेचं यश आहे. अखंड महाराष्ट्रभर ज्या स्पर्धेची चर्चा असते आणि ती क्रिकेटची स्पर्धा आपल्या सगळ्यांच्या समोर आलेली आपण पाहतोय. या स्पर्धेचं रोख प्रथम क्रमांकाचं पारितोषिक 1,70,000 रुपये हे कॅश प्राइज आणि डोळ्यांची पारणं फेडावी अशा पद्धतीचे चषक आपल्याला पाहायला मिळत आहेत. या स्पर्धेतील अंतिम विजेता संघाच्या मालकास टीम ओनरला 1 तोळा सोनं या ठिकाणी गिफ्ट दिलं जाईल. बघा, प्लेयर्सना बक्षिसं खूप मिळतात, मात्र टीम ओनर्सचा विचार सुद्धा केला जावा आणि मग असा एक अभिनव उपक्रम या ठिकाणी धावीर चषक 2025च्या माध्यमातून पाहायला मिळत आहेत. बघा, मी 1 तोळा म्हटल्यावरती बऱ्याच जणांनी सोन्याची प्राइस काय आहे हे सुद्धा बोलून दाखवली आहे. सोनं महाग झालंय. क्रिकेटची स्पर्धा सुद्धा तितकीच महागडी आहे, तितकीच चांगली आहे, तितकीच मौल्यवान आहे, हेच आपल्याला पाहायला मिळतंय. षटक क्रमांक 3 गोलंदाजीच्या मोर्चावरती विजय नागवेकर एक युवा गोलंदाज सज्ज झाला. स्ट्राइक एंड वरती ऋतिक माळे. मोठा फटका आलाय लॉंग ऑनच्या दिशेने. आखूट टप्प्याचा खरपूस समाचार. चेंडू जाईल सीमारेषेच्या पलीकडे. षटकार. थोडासा या चेंडूवरती आपण जाऊयात. हा चेंडू आखूट टप्प्याचा टाकला होता. फलंदाजाकडे इतका वेळ होता ना की त्याने त्याच्यावरती आक्रमण पवित्रा केलाय. ऋतिक माळी कौतुक करावं लागणार आहे. सुरुवातीला ओपनिंगला आलाय आणि अजूनही नांगर टाकून आहे. मोठा फटका खेळला जातोय यावेळेला एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. क्षेत्ररक्षणाचं संपूर्ण समर्पण. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत मित्राला त्या क्षेत्ररक्षकाचं. सचिन माळी ज्याने जबरदस्त क्षेत्ररक्षण केलं. पहिल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा विजेता खेळाडू आज मैदानावरती आग ओकतोय. संपूर्ण समर्पण, डेडिकेशन मैदानाच्या आत. 28 धावा, 28 ऑन स्कोर बोर्ड. कॅच पकडली आहे. मॅच मध्ये अजूनही बाकी आहे, टिकून राहिलेत. रिफ्लेक्शन्स बघा काय कमालीचे. 100% स्वतःला झोकून दिलंय. बॉडी बॅलन्स थोडंसं बिघडलं, अन्यथा हे कॅच पकडण्यामध्ये त्याला यश मिळालं असतं. ड्रीम्स क्रिकेटचं कॅमेरा वर्क सुद्धा कमालीचं आहे. शेवटपर्यंत चेंडूपर्यंत नजर ठेवली गेली. कॅमेरा वर्क कमालीचं झालंय. आहा, या वेळेला मात्र नजर हटी. शून्य धाव संख्येवरती बाद झाले. ऋतिकने आपल्या संघाला सावरले आणि मग सावरत असताना चांगली खेळी, सेन्सिबल क्रिकेट. मैदानाच्या आत फ्री हिटचा चेंडू. आहा, कमालीचा चेंडू आहे. बॉल कशा पद्धतीने वळलाय बघा. जबरदस्त खेळ मैदानावरती. कमबॅक. क्रिकेट इज ऑल अबाउट कमबॅक म्हटलं जातं. फॉरगेटिंग इज अन आर्ट. आधीच्या चेंडूवरती जे झालंय ते विसरून नवीन चेंडूवरती नवीन रणनीतीने गोलंदाजी करायची हे विजय नागवेकरने मैदानावरती दाखवून दिलंय. आणि त्याचमुळे का होईना फ्री हिटच्या चेंडूवरती सुद्धा मोठा फटका आलेला नाही. हे कटू सत्य, बिटर ट्रूथ मैदानाच्या आत आपण अनुभवतोय. 30 धावा धावफलकावरती. तिसरं षटक प्रगतीपथावरती आहे. वन साइड विराट 11 रोहा कोलाड संघ प्रयत्न करेल की 4 षटकांमध्ये कमीत कमी 50 धावा कराव्यात. तर नाण्याच्या दुसऱ्या बाजूला इथून मात्र अनन्या स्पोर्ट्स किल्ला संघ प्रयत्न करेल की 45 धावांच्या आत रोखायचंय आणि त्यासाठीचे जगदोजहद मैदानावरती सुरू आहे. डावखुरा फलंदाज द्वारकानाथ भोई स्ट्राइक एंड वरती आपण पाहतोय. सरळ बॅटने मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. लॉंग ऑन क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात जरूर होता. चुकी झाली आहे. कॅच पकडली जरूर होती, मात्र लास्ट मोमेंटला गॅदर करत असताना, एक्झिक्यूट करत असताना हातातून निसटलाय. रिफ्लेक्शन बघा, रिप्ले बघा. लोअर फुलटॉस प्रकारचा चेंडू बॉटम हँडला लागला होता. क्षेत्ररक्षक थोडासा चेंडू हातात बाउन्स झालाय.
आणि तदनंतर मात्र आपण पाहिलं तर जीवनदान या ठिकाणी मिळालंय. धावफलकावरती होईल बदलाव. 32. सरळ बॅटने बॅक टू द बॉलर. लॉंग ऑफच्या दिशेने फटका खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात. एक धाव या ठिकाणी पूर्ण केली आहे. या स्पर्धेच्या निमित्ताने आपण पाहतोय मैदानावरती चांगला खेळ सुद्धा आपल्याला अनुभवायला मिळतोय. सागरजी बोबड आणि सुरेश भातीकर हे दोन पंच या मॅच साठी ऑफिशियल पंचांची भूमिका पार पडतात. धावीर चषक 2025च्या माध्यमातून त्यांचा सुद्धा आपण धन्यवाद देऊयात. उडीत मैदानावरती तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू 32 धावा 2 फलंदाज बाद. द्वारकानाथ भोई स्ट्राइक एंड वरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. डाऊन द ग्राउंड मोठा फटका आलाय. जबरदस्त सेवियर सेन्सेशनल सुपर्ब शॉकिंग स्प्लेंडेड सिक्सर. हे छायाचित्र मैदानावरती आपण पाहतोय ड्रीम्स क्रिकेटच्या माध्यमातून. काय जबरदस्त क्रिकेटचं हे मैदान. श्री शिवछत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणाचा आपण मनमुराद आनंद लुटतोय. श्री धावीर महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने सतत 13 वर्ष ही क्रिकेटची स्पर्धा आपल्या सर्वांसमोर आलेली आपण पाहतोय. या स्पर्धेचा आजचा पहिला दिवस 4 जानेवारी या स्पर्धेचा मनमुराद आनंद लुटला जातोय. श्री धावीर महाराजांवरती असलेली श्रद्धा, रोहेकरांवरती असलेला आशीर्वाद आणि हे क्रिकेटचं मैदान जबरदस्त पाहायला मिळालंय. खूप मेहनत घेतली या मैदानासाठी. रोहेकरांसाठी हे मैदान म्हणजे पर्वणी असणार आहे आणि ड्रोनच्या माध्यमातून काय जबरदस्त क्षणचित्र ही टिपले जात आहेत. डोळ्यांची पारणं फेडावीत अशा पद्धतीची क्षणचित्रे आपल्याला अनुभवायला मिळालीत. श्री धावीर चषक 2025. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू बराच कालावधी हवेत आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात. मात्र त्याला प्रेक्षकाची भूमिका पार पाडावी लागेल कारण चेंडू जाईल काव कॉर्नर बाउंड्री लाईनच्या बाहेर. नंतर मात्र आपण पाहिलं ऋतिकने सांगितलंय की मी आता ड्रायव्हिंग सीट वरती बसलोय. पहिला चेंडू पासून हाणामारी. धावफलक इथून मात्र आपण पाहतोय 45. फुल टॉस प्रकारचा चेंडू त्याला ठोकलाय. 1 बाउन्स बाउंड्री लाईनच्या बाहेर. मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. सलगच्या दुसऱ्या चेंडू फटका चौकार. पन्नाशीच्या उंबरट्यावरती 49 ऑन स्कोर बोर्ड. फुलटॉस चेंडूचा खरपूस समाचार घेतला जातोय. जबरदस्त क्रिकेट मैदानाच्या आत. चांगला खेळ आपण पाहतो. 49 धावा. ऋतिक माळी ऑन फायर. आहा फुलर लेन प्रकारचा चेंडू होता. फलंदाजासोबत विकेट कीपर सुद्धा बीट झालाय. वेगावरती स्वार प्रहार केलाय गोलंदाज सचिन माळीने
आणि सचिनने सुद्धा सांगितलं मी कच्च्या गुरुचा चेला नाहीये. इथून मात्र सचिनने कमबॅक करून दाखवले. वेगवान गोलंदाजी, तेज तर्रार. बघा काही चेंडूंचे फटके हे नेहमी अडचणीचे असतात, त्याच प्रकारची गोलंदाजी. आहा, बाक टू बाक जबरदस्त गोलंदाजीचा नजराणा पेश केलाय. आता या दोन चेंडूंमध्ये फरक काय पडला गेला, दोन्ही वेळेला क्षेत्ररक्षक यष्टीरक्षक विकेटच्या जवळ आलाय आणि त्याचमुळे का होईना फलंदाजाला शफल होऊन खेळायला चान्स मिळालेला नाहीये. क्रिकेटमध्ये अशा पद्धतीची रणनीती फार महत्वाची असते. अशा पद्धतीची विषुभूषू वृत्ती नेहमीच उपयुक्त ठरते. कौतुक करावं लागणार आहे यष्टीरक्षकाचं सुद्धा. वेगवान गोलंदाजीला क्लोज किपिंग. फुल टॉस प्रकारचा चेंडू, ना लाईन वरती कंट्रोल ना लेंथ वरती नियंत्रण. हे होतं फलंदाजाला आमंत्रण, ज्याचं दोन्ही हातांनी स्वीकार केलाय. चेंडू मिड विकेटच्या बाहेर. मात्र लॉंग ऑफ क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात, कोणतीही चुकी नाही. पहिल्या इनिंगची होती, इथून मात्र समाप्ती. 55 धावसंख्या पहिल्या इनिंगच्या समाप्ती अखेरीस. 3 फलंदाज बाद अशा पद्धतीने जमा झालेत. नाणेफेकीचा कौल जिंकला गेला. अर्थातच अनन्या स्पोर्ट्स किल्ले या संघाच्या बाजूने. अनन्या स्पोर्ट्स किल्ला मळखंडवाडी या संघाने नाणेफेकीचा कौल जिंकला. प्रथमतः क्षेत्ररक्षण स्वीकारलं आणि प्रथम फलंदाजी करत असताना नवाज खानने पाया रचला आणि तदनंतर मात्र ऋतिक आणि द्वारकानाथ यांनी कळस बांधला आणि तब्बल आपण पाहिलं तर 55 धावा जमा केल्यात. विजयासाठी 56 धावसंख्येचं टार्गेट असणार आहे. ही धावसंख्या कशा पद्धतीने उभारली जाईल याकडे सर्वांचं लक्ष लागलं जातंय. वैयक्तिक आपण जर पाहिलं तर 14 चेंडूंमध्ये 15 चेंडू 31 धावसंख्या. जबरदस्त खेळ. ऋतिक माळी आपल्या करिअर मधील सर्वोत्तम इनिंग, सर्वोत्तम इयर मैदानावरती खेळताना आपण पाहतोय. बघा ही क्रिकेटची स्पर्धा महत्वाची काय, दहावीर चषक 2025 का महत्वाची आहे. आज तारीख आहे 4 जानेवारी. वर्षाच्या सुरुवातीला जर आपला चांगला खेळ झाला ना तर आपल्याकडे कॉन्फिडन्स येतो आणि मग तोच कॉन्फिडन्स वर्षाच्या शेवटापर्यंत टिकून राहतो. त्यामुळे दहावीर चषक 2025 आणखीन एका कारणासाठी गरजेचे आहे आणि हेच चित्र आपण पाहतोय. 24 चेंडू 56 धावा. काय घडणार या मॅच मध्ये, काय बिघडणार या मॅच मध्ये हे बघणं सुद्धा गरजेचं आहे. दुसऱ्या फेरीतील दुसरी लढत नाणेफेकीसाठी या ठिकाणी पुकारला जाईल. आरे बॉईज आणि विरुद्ध असणार आहे त्रिमूर्ती नवखार सोनखार. दोन्ही संघांचे कॅप्टन्स, आय वुड लाईक टू कॉल बोथ द कॅप्टन्स इन द प्रेझेंटेशन बॉक्स, जिथे प्रदीपजी भोईर सर आपल्याला जोडले जातील आणि नाणेफेक या ठिकाणी होईल. जोपर्यंत उत्तरार्धाच्या खेळाला सुरुवात होईल तोपर्यंत वळूयात आपल्या किल्ला विभागातील एक नामवंत आवाज, ज्यांनी फार कमी कालावधीमध्ये चांगलं ग्रास्प केलंय असे नन अदर दॅन किशोरजी आपल्याला जोडले जातील. थँक्यू.
थँक्यू सो मच. कॉमेंट्री बॉक्स मध्ये आपण आवाज ऐकला तर व्हॉइस ऑफ अलिबाग आकाश मांजरेकर सरांना ऐकला. तत्पूर्वी आपण प्रदीपजी भोईर सरांना ऐकतोय. मैदानाच्या आतमध्ये मॅच रंगत असताना एका बाजूला अनन्या स्पोर्ट्स किला, विपक्षामध्ये वन साइड विराट 11 रोहा कोलाड हा संघ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. जिथे पहिला पूर्वार्धाचा खेळ संपला. पहिल्या पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असताना वन साइड विराट 11 कोलाड रोहा संघाने धावा बनवल्या होत्या. तब्बल 55 धावा बनवल्या. 56 धावांचं टार्गेट सेट केलं होतं. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली. सचिन माळी आणि त्याच्या साथीला प्रसाद बामगुडे. पहिल्या बॉलवरती सिंगल आली आणि त्यानंतर सचिन माळी स्ट्राईकला आले आणि सकाळच्या सत्रामध्ये ज्यानं जबरदस्त बॅटिंग केली तो सचिन माळी मैदानाच्या बाहेर होत असताना आपल्याला पाहायला मिळालाय. धक्का बसतोय टीम अनन्या स्पोर्ट्स किल्ला या संघाला, जिथे महत्वाचे बॅट्समन सचिन माळी ज्यानं सकाळच्या सत्रामध्ये 17 बॉलमध्ये 47 धावा कुठल्या तो मात्र बाद होत असताना पाहायला मिळाला. आणि त्यानंतर नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले पाहायला मिळतील. इन ॲट नंबर 3 बंटी पाटील. रोहा ग्रामीण क्रिकेट असोसिएशन मध्ये या खेळाडूच्या नावे कारनामा आहे, ज्याच्या नावे सोन्याची अंगठी, सोन्याची चेन, 2 मालिकावीराच्या सायकल आहेत. तो बंटी पाटील मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी येतोय. पहिला बॉल ओव्हर पिच पाहायला मिळाला, जिथे फटका फसलाय. क्षेत्ररक्षक जज करत असताना चांगला सेल टिपलाय सेल संपला. बॅट्समन बंटी पाटीलचा खेळ. धक्का क्रमांक तर मी विनंती करतोय त्रिमूर्ती दत्त नावे सोनकार आणि नौकारचे पुरस्कर्ते ऑनर सन्माननीय गोविंद जणू राक्षीकर यांना विनंती करतो की आपण या मुख्य व्यासपीठात येऊन असं व्हायचं आहे. गोविंद जणू राक्षीकर यांना विनंती करतो की आपण या मुख्य व्यासपीठावर येऊन असं व्हायचं आहे. बॅक टू बॅकच्या 2 विकेट मिळवल्यात आणि अगदी जर हॅट्रिक कंप्लीट केली तर अमीन तुलवत साहेबांच्या माध्यमातून 500 रुपयाचं कॅश प्राइज बोलो नवाज खान याला दिलं जाणार आहे. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये इनाट नंबर 4 दाखल झालेले आपल्याला पाहायला मिळतील. संकेत मुंडे मैदानाच्या आतमध्ये आले, ज्यानं रोहा तालुका प्रीमियर लीग सीझन 1 मध्ये बेस्ट बॅट्समन हा किताब जिंकला. तो संकेत मैदानाच्या आतमध्ये येतोय. संघ अडचणीत सापडला. पहिल्या षटकामध्ये महत्वाचे 2 बॅट्समन मैदानाच्या बाहेर परतलेत. इथून डाव सांभाळायचा आहे. संकेतला मोठी आतिषबाजी फटके करावी लागणार आहे, कारण की आता संघाला अडचणीतून मार्ग दाखवायचा आहे. संकेत यासाठी सातत्यानं ओळखले जातात. संकेतांच्या बॅटमधून सातत्यानं मोठे फटके पाहायला मिळतात. षटकातील पुढचा बॉल वेगवान चेंडू पाहायला मिळाला. हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती असताना अतिशय वेगाने तळलेला हा बॉल यष्टीरक्षकाचा अवैध घेत असताना, जिथे यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये द्वारकानाथ भोई आपल्याला पाहायला मिळतात. डॉटबॉलची संगत झाली. डॉटबॉलच्या मदतीनं धावफलक स्थिरावलं. धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतात 1 या कड्यावरती, जिथे प्रसाद बामुगडे 1 बॉल फेस केला. 1 धाव त्याच्या बॅटमधून आली आहे आणि त्यानंतर नॉन स्ट्रायकर एंडवरती तो आहे. यावेळेस शॉट अँड पूल केला. चपराक लगावली आहे. बॅट्समन संकेत मुंडेनं अप्रतिम फिल्डिंग पाहायला मिळाली, जिथे डीप मध्ये क्षेत्ररक्षकाचं नाव आपल्याला कळेल जुने त्या ठिकाणी पाहायला मिळाले. अफलातनं त्याचे प्रयत्न राहिले. ड्रीम्सक्रिकेट.in या वाहिनीच्या माध्यमातून नंतर अडवलेला हा फटका आपल्याला पाहायला मिळाला. यावेळेस मिस टाइम स्ट्रोक इथे क्षेत्ररक्षक ऋतिक जज करत असताना पाहायला मिळाले. आणखीन 1 विकेट संकेत मुंडे मैदानाच्या बाहेर. याचं यशस्वी षटक म्हणावे लागेल, कारण की अवघ्या 3 धावा त्याने खर्च केल्या आणि 3 विकेट मैदानाच्या आतमध्ये पटकवल्या. जिथे बॅटिंगला आले सचिन माळी यांना बाद केलं. त्यानंतर बंटी पाटील याची विकेट घेतल्याने आता सध्याच्या घडीला संकेत मुंडे सारखा एक विस्फोटक फलंदाज आला. पहिल्या षटकामध्ये नवाज खान या बॉलरनं बाद केलेला आपल्याला पाहायला मिळालाय. आता नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये डावकुऱ्या हाताचा विस्फोटक विध्वंसक फलंदाज कल्पेश खाक बॅटिंग ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळतील. बॉलिंग ट्रॅक वरती षटक क्रमांक 2 तळण्यासाठी मुजीब रिफाई हे बॉलिंग ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळतील.
अलिशान नागोटणे या विभागाला बिलॉंग करतात. आता मात्र खऱ्या अर्थानं पहिल्या षटकामध्ये ज्या पद्धतीने नवाज खाननं बॉलिंग केली आहे ना, अगदी त्याच थाटणीची बॉलिंग इथे मात्र करावी लागेल मुजीब रिपाईला. आणि जर टीम अनन्या स्पोर्ट्स किल्ला संघाला या मॅच मध्ये विजय संपादन करायचा असेल ना, तर फटक्यांची आतिषबाजी टोलेबाजी करावी लागणार आहे. प्रसाद बांबुडे मैदानाच्या आतमध्ये आहेत. प्रसाद बांबुडे अर्थातच मिस्टर क्लास, मिस्टर आरजीपीएल, ज्यानं आरजीपीएल मध्ये अर्थातच रोहा ग्रामीण प्रीमियर लीग मध्ये सर्वाधिक बक्षीस आपल्या नावे केली, तो प्रसाद सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळेल. षटकातील पहिला बॉल, यावेळी 6 बॉल आउटसाइड द ऑफ गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ऑफिशियल अंपायर आमच्याकडे वळले दर्शवलाय की हा व्हाईट बॉल आहे. व्हाईट बॉलच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे सरकेल. स्कोर कार्ड वरती धावा 4 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळतात. 4 धावा धाव फलकावरती आहेत. अजून सुद्धा 18 बॉल मध्ये 52ची आवश्यकता आहे. सकाळच्या सत्रामध्ये ज्या पद्धतीनं बॅटिंग केली ना, अगदी त्याच पद्धतीनं बॅटिंग आता प्रसादला करावी लागेल. यावेळी आपल्याकडे बॉल होता, शॉर्ट ऑन पुल करायचा होता. बादशाह आउटसाइड एजला लागल्यानंतर चेंडू मात्र फ्लाय स्लिप मध्ये गेला, जिथे शीतरक्षक बॉलवरती वेगाने आले. एक सिंगल त्या दरम्यान कंप्लीट करण्यात आले. एका सिंगलच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे सरकते. 5 धावा धाव फलकावरती 3 गडाच्या मोबदल्यामध्ये. आता 17 बॉल 51ची आवश्यकता आहे. डावकुऱ्या हाताचा फलंदाज कल्पेश घाग सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना आपल्याला पाहायला मिळेल. आता डावकुऱ्या हाताच्या गोलंदाजाच्या विरोधामध्ये डावकुऱ्या हाताचा फलंदाज, हे समीकरण खऱ्या अर्थानं बॅटरच्या माध्यमातून हावी ठरत असताना आपण नेहमी पाहतो. परंतु आता कल्पेश घाग कशा पद्धतीने बॅटिंग करेल, संघ अडचणी, त्या संघाला मार्ग दाखवायचा आहे. धावांची गरज आहे. एकंदरीत आपण पाहिलं ना, तर अजून सुद्धा 52 धावा 17 बॉल मध्ये करायच्या टीम अनन्या स्पोर्ट्स किल्ला या संघाला. कल्पेश घाग बॅट्समन पुन्हा सज्ज झालेत. मुजीब गोलंदाजी ट्रॅक वरती दाखल झालेले आपल्याला पाहायला मिळतात. स्लोवर 1 गतीमध्ये परिवर्तन केलं गेलं, जिथे बॅट अँड बॉलचा चांगलासा संपर्क होत नाहीये. जिथे अंपायरांचा इशारा आला की इट्स लेग बाय. लेग बायचा इशारा आला. 1 धाव स्कोर कार्ड वरती ऍड केली जाईल. एका धावेच्या मदतीनं स्कोर कार्ड पुढे सरकतोय. स्कोर कार्ड वरती धाव आपल्याला पाहायला मिळतात 6 या आकड्यावरती. टीम अनन्या स्पोर्ट्स किल्ला संघाला धावांपासून वंचित ठेवलंय. जिथे पहिल्या पूर्वार्धामध्ये ज्या पद्धतीनं बॅटिंग केली ना टीम वन सेट विराट 11 रोहा कोलार संघाने, अगदी त्याच पद्धतीनं आता मात्र मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग मध्ये सुद्धा कारनामा केला जातोय. चांगली बॉलिंग पाहायला मिळतीये. यावेळेस ओपिच बॉल होता समोरच्या दिशेने अलॉंग द कार्पेट केला, जिथे लॉंग ऑन रिझन मध्ये नवाज खान फील्ड करत असताना आपल्याला पाहायला मिळालं. एक सिंगल पुन्हा येते. एका सिंगलच्या मदतीनं स्कोर कार्ड पुढे सरसावे. स्कोर कार्ड वरती धावा आपल्याला पाहायला मिळतील तब्बल 7 या आकड्यावरती. 7 धावा धाव फलकावरती. पहिला 9 बॉलचा खेळ संपलाय आणि 7 धावा धाव फलकावरती आहेत. मोठे फटके खेळावे लागतील या ओव्हर मध्ये. कल्पेश घाग या बॅट्समनला कारनामा करावा लागणार आहे. ज्याच्यासाठी ओळखले जातात कल्पेश, अगदी ते फटके त्यांच्या बॅटमध्ये येणं गरजेचं असतील. षटकातील पुढचा बॉल लो फुलटोस बॉल पाहायला मिळाला, जिथे समोरच्या दिशेनं स्टेअर केलं होतं बॅट्समन कल्पेशनं. एक सिंगल त्याही वेळेला कंप्लीट करण्यात आले. एका सिंगलच्या मदतीनं धाव फलक पुढे सरसावेल. धाव फलकावरती धावा पाहायला मिळतील तब्बल 8 या आकड्यावरती. 8 धावा धाव फलकावरती. षटक क्रमांक 2 मार्गस्थ असताना आपल्याला पाहायला मिळालं, जिथे पहिलं षटक नवाज खाननं हाताळलं. चांगली बॉलिंग केली पहिल्या षटकामध्ये. अवघा 3 धावा खर्च केल्या आणि 3 विकेट ज्यानं मिळवल्या. तर नक्कीच संघमालक चंद्रकांत बांबुडे साहेबांच्या माध्यमातून प्रत्येक षटकाराला 300 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाणार आहे. प्रसाद याला आता मात्र इथून हात खोलावे लागतील. लो फुलटोस बॉल होता. अडबा बॅटनं ऑन सेटला फटका एक्झिक्यूट केला, जिथे डीप मिड विकेटला शीतरक्षक वेगानं बॉलवर त्याला एक सिंगल. इथे मात्र खराब फिल्डिंग पाहायला मिळाली. बॉल निसेटला सीमारेषा पार होत असताना आपल्याला पाहायला मिळाला चौकार. चौकार आलाय. चौकाराच्या मदतीनं स्कोर कार्ड पुढे सरकलंय. 12 धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. ज्या किल्ला संघाने सकाळच्या सत्रामध्ये सर्वाधिक धावसंख्या उभारली ना, तो किल्ला संघ आता मात्र धावांपासून वंचित राहिला. परंतु आता प्रसाद बांबुडेचा हा क्लास पाहायला मिळालाय. बॉल निघून चालाय सीमारेषा पार. हालाय षटकार.
आता इथून 12 बॉलचा खेळ शेष आहे. 12 बॉल मध्ये 38 धावेची आवश्यकता असणाऱ्या टीम अनन्या स्पोर्ट्स किल्ला संघाला प्रसादचं चांगलं कॉन्ट्रीब्युशन राहिलं. 5 बॉल मध्ये 13 धावा त्याच्या बॅटमन आल्या. मुजीब रिफाईच्या विरोधामध्ये त्याने हल्ला बॉल केलाय. शेवटच्या बॉलवर त्याला षटकार नंतर धावफलक फ्लाय झालेलं आपल्याला पाहायला मिळालं. परंतु इथून सुद्धा मॅच सोडून चालणार नाहीये टीम अनन्या स्पोर्ट्स किल्ला संघाला. मोठे फटके खेळावे लागतील. आता सध्याच्या घडीला कल्पेश घाक मैदानाच्या आतमध्ये ऑन स्ट्राईक पाहायला मिळतील. ज्यानं 2 बॉल फेस केले, 1 धाव त्याचा बॅटमन आली आहे. षटक क्रमांक 3 तळण्यासाठी बॉलिंग ट्रॅक वरती बॉलर ऋतिक माळी हे गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतील. 12 बॉल 38 ची आवश्यकता. प्रसाद बांबुडे जास्तीचे स्ट्राईकला असणं गरजेचं असतील टीम अनन्या स्पोर्ट्स किल्ला या संघाच्या बाजूनं. परंतु कल्पेश घाक मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतात. यावेळी समोरच्या दिशेने फटका एक्झिक्यूट केला जिथे डीप मध्ये क्षेत्ररक्षक वेगानं बॉलवरती आले. नवाज अडवतील फेकतील तद्वारे एक सिंगल कंप्लीट करण्यात आली आहे. एका सिंगलच्या मदतीनं स्कोर कार्ड पुढे सरसावेल. स्कोर कार्ड वरती धावा 19 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळतील. आता जबाबदारी असणाऱ्या प्रसाद बांबुड्याच्या खांद्यावरती. हे षटक तितकंच महत्वाचं आहे. या षटकामध्ये जास्तीच्या धावा जमा कराव्या लागतील टीम अनन्या स्पोर्ट्स किल्ला या संघाला. प्रसाद अजून सुद्धा मैदानाच्या आतमध्ये आहे. ती जमेची बाजू राहिली आहे टीम अनन्या स्पोर्ट्स किल्ला या संघाच्या बाजूनं. आता प्रसादला मात्र कारनामा करावा लागेल. ही मॅच खऱ्या अर्थानं वडून खेचून आणावी लागणार आहे टीम अनन्या स्पोर्ट्स किल्ला या संघाच्या बाजूनं. षटकातील दुसरा बॉल. यावेळी साडबा बॅटनं ऑन सेटला फटका एक्झिक्यूट केला जिथे फटका फसलाय. क्षेत्ररक्षक वेगानं बॉल वरती आले ज्यानं टिपलाय झेल संपला. बॅट्समन प्रसाद बांबुडेचा खेळ. बॅट्समन आउट. पाहायला मिळालं जिथे मैदानाच्या बाहेर होत असताना आपल्याला पाहायला मिळाले. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये इन ॲट नंबर 6 ऋतिक साळुंके दाखल झालेले आपल्याला पाहायला मिळतील. ऋतिक साळुंके सुद्धा मोठे फटके खेळण्यासाठी जाणले जातात. मोठे फटके त्याच्याही बॅटमन सातत्यानं आपल्याला पाहायला मिळतात. सध्याच्या घडीला आता बॅटिंगसाठी आलेत. धावा बनवायच्या टीम अनन्या स्पोर्ट्स किल्ला या संघाला. फुलटोस बॉल समोरच्या दिशेने आक्रमण चढवलं जिथे डीप मध्ये प्रोटेक्शन नाही. बॉल निघून चाललाय. सीमा रेषा पार येतोय हा चौकार. चार धावाला 4 धाव्याने स्कोर कार्ड फ्लाय झाले. स्कोर कार्ड वरती धावा 23 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळतात. ऋतिक साळुंके आता खऱ्या मैदानाच्या आतमध्ये लढण्यासाठी सज्ज झाला. षटकातील पुढचा बॉल. आणखीन एक फुलटोस बॉल वरती फुलटोल वसुली केला गेलाय. बॉल निघून चाललाय आउट ऑफ द पार्क. आलाय हाय अँड हँडसम षटकार. या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. जबरदस्त बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये ऋतिक साळुंक्याच्या माध्यमातून सध्याच्या घडीला चालू आहे. यावेळेस कव्हरश डोक्यावर खेळायचं होतं. मिस्टर स्ट्रोक पाहायला मिळाला जिथे गली रिजन मध्ये क्षेत्ररक्षक इनफिल्ड मध्ये फील्ड करत असताना आपल्याला पाहायला मिळाले. एक सिंगल आले. एका सिंगलच्या मदतीनं स्कोर कार्ड पुढे सरकतोय. स्कोर कार्ड वरती धावा 30 या अंकावरती आपल्याला पाहायला मिळतात. आता मात्र 7 बॉल 26 आवश्यकता. हा बॉल आता इथून खऱ्या अर्थानं खूप सारा महत्वाचा असणार आहे. या बॉल वरती जर मोठा फटका आला ना तर शेवटच्या ओव्हर मध्ये फाईट सुद्धा पाहायला मिळेल टीम अनन्या स्पोर्ट्स किल्ला या संघाच्या बाजूनं. परंतु जबरदस्त बॉलिंग टीम वन साइड विराट 11 रोहा कोलाड या संघाच्या बाजूने आपल्याला पाहायला मिळाले. ज्या पद्धतीने बॅटिंग मध्ये चांगला बॅटिंग ऑर्डर पाहायला मिळाले. अगदी बॉलिंग सुद्धा त्याच दर्जाचे टॉप क्लास आपल्याला पाहायला मिळाली आहे. मैदानाच्या आतमध्ये ऋतिक माळी
5 बॉल ज्यानं हाताळले, 12 धावा ज्यानं खर्च केल्या आणि महत्वाची विकेट जिथे प्रसाद बामुगडेला या ओव्हर मध्ये त्यानं वाद केलंय. यावेळेस गतीमध्ये परिवर्तन केलं होतं. बॉल बॅक टू द ड्राइव्ह फटका खेळण्यात आला जिथे ऋतिक स्वतः बॉलवरती आले. चांगली फील्ड पाहायला मिळाली. या बॉलवरती कोणत्याही प्रकारची धाव घेतली जाणार नाहीये. षटक क्रमांक 3 इथे संपुष्टात आलाय. पहिल्या 18 बॉलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपलाय आणि पहिल्या 18 बॉल मध्ये स्कोर कार्ड वरती धावा आपल्याला पाहायला मिळतात 30 या अंकावरती. आता 6 बॉल 26 आवश्यकता असेल टीम अनन्या स्पोर्ट्स किल्ला या संघाला. ड्रिंक्स ब्रेक आपण पाहतोय श्री गुरुदत्त मटेरियल सप्लायर शो. सहा बॉल 26 आवश्यकता असताना षटक क्रमांक 4 हाताळण्यासाठी बॉलिंग ट्रॅक वरती टीम 1 साइड विराट 11 कोलाड रोहा या संघाच्या माध्यमातून फरजान हे गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतील. डावकुरे आताचे चांगले गोलंदाज त्यानं सकाळच्या सत्रामध्ये चांगली बॉलिंग केली होती. टीम 1 साइड विराट 11 कोलाड रोहा संघासाठी डेथ ओव्हर मध्ये डेथ ओव्हर स्पेशलिस्ट म्हणून ते फरजाम बॉलिंग गोलंदाजीसाठी आपल्याला पाहायला मिळतात. 6 बॉल 26 आवश्यकता असताना जिथे ऋतिक साळुंके आणि कल्पेश घाग ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतीये. जर अनन्या स्पोर्ट्स किल्ला या संघाला विजय संपादन करायचा असेल ना तर कारनामा करावा लागणार आहे. ऋतिक साळुंके आज खऱ्या अर्थानं स्वतःला सिद्ध करावं लागेल. मोठे फटके खेळावे लागतील फरजाम या गोलंदाजाच्या विरोधामध्ये. चला स्पीडअप घ्यायचं, जास्तीचा वेळ खर्च करायचा नाहीये. गोलंदाज तयार. षटकातील हा पहिला बॉल लॉप केलाय परंतु फटका इथे फसला जिथे डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक विज्ञान बॉल वरती आले. एक सिंगल कंप्लीट केलं. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला गेला आणि बघता बघता 2 धावा कंप्लीट सुद्धा केल्या गेल्यात. या 2 धावाच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे सरकतोय. स्कोर कार्ड वरती धावा 32 या अंकावरती आपल्याला पाहायला मिळतात. 32 धावा धाव फलकावरती. आता 5 बॉल 24 आवश्यकता. अर्थातच 5 बॉल मध्ये 4 मोठे फटके खेळायचे आहेत. यावेळेस बाट फिरवली परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. या बॉल वरती बोटे फिरवली होती गोलंदाज फरजामनं. टप्पा पडला. स्विंग बॉल आपल्याला पाहायला मिळालं आणि त्यानंतर विकेट किपरचा वैध घेत असताना हा डॉट बॉलचा इशारा ऑफिशियल अंपायरांच्या माध्यमातून आला. डॉट बॉलच्या मदतीने स्कोर कार्ड थांबले. 32 धावा धाव फलकावरती. आता 4 बॉल 24 आवश्यकता आहे. मैदानाच्या आतमध्ये ऋतिक बॅटिंग करतात. फरजाम गोलंदाजी करतात. फुलटॉस बॉल समोरच्या दिशेने आक्रमण चढवलंय जिथे डीप मध्ये नवाज फील्ड करत असताना आपल्याला पाहायला मिळाले. हा बॉल वरती आता मात्र कोणती धाव घेतली जात नाहीये. डॉट बॉलचा इशारा येत असताना आपल्याला पाहायला मिळेल. डॉट बॉलच्या मदतीनं स्कोर कार्ड थांबतोय. 32 धावा धाव फलकावरती. इथून 3 बॉल 24 आवश्यकता आहे. आता मात्र टीम फरजाम यांचा आपण जर एकंदरीत पाहिलं तर 1 साइड विराट 11 रोहा कोलाड संघाने चांगली बॉलिंग केली. डेथ ओव्हर मध्ये बॅक टू बॅकचा हा दुसरा डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळाला. डॉट बॉलच्या मदतीने स्कोर कार्ड थांबले. 32 धावा धाव फलकावरती. आता मात्र 2 बॉल 24 आवश्यकता. आता खूप मोठे इक्वेशन राहिलंय टीम अनन्या स्पोर्ट्स किल्ला या संघाचं. षटकातील पुढचा बॉल आणखीन एक मोठा फटका खेळलाय परंतु मिस टाइम स्ट्रोक. आता मात्र स्वतः गोलंदाज आपल्या फॉलो थ्रू मध्ये जज करत असताना आपल्याला पाहायला मिळाले. आता शेवटचा बॉल व शेवटचा एक बॉल बाकी असणार आहे आणि आता मात्र विजयासाठी 23 धावेची आवश्यकता असेल टीम अनन्या स्पोर्ट्स किल्ला या संघाला. कल्पेश घाग आता मात्र मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग मार्कवरती पाहायला मिळत आहेत. हलक्यात स्टेअर करायचं होतं. बॅट अँड बॉलचा संपर्क नाही. या मॅच जिंकली टीम 1 साइड विराट 11 कोलाड. अर्थातच बाळाशेठ महाबळे यांचा हा संघ दुसऱ्या फेरीतील पहिली मॅच विजवतोय. वेल प्लेड बोटिंग चांगला खेळ या दोन्ही टीमच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला. या मॅचचा